कल्पना करा, तुम्ही एका कार्यक्रमात उभे आहात. आजूबाजूला अनेक लोक आहेत. सगळे हसत आहेत, बोलत आहेत, नवीन ओळखी करत आहेत. पण तुमच्या मनात एकच विचार सुरू आहे. मी बोलायला गेलो तर समोरचा काय विचार करेल? मी काही चुकीचं बोललो तर? संभाषण सुरूच झालं नाही तर? जर हे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण शिकणार आहोत लोकांशी सहज बोलण्याची अशी कला जी तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तुमची मैत्री वाढवेल आणि तुमच्यासाठी नवीन संधींची दारं उघडेल. नमस्कार मित्रांनो. अनेक लोकांना वाटतं की सामाजिक कौशल्य म्हणजे जन्मजात मिळालेली गोष्ट आहे. काही लोक नैसर्गिकरित्या बोलके असतात आणि काही कायम शांत. पण सत्य वेगळं आहे. लोकांशी सहज बोलणं ही एक कला आहे आणि इतर कोणत्याही कौशल्याप्रमाणे ती शिकता आणि विकसित करता येते. एक क्षण विचार करा. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी, नोकरी, व्यवसाय, मैत्री, नातेसंबंध आणि संधी या सर्व लोकांशी संवाद साधण्यावर अवलंबून असतात. म्हणूनच आज आपण काही सोप्या पण प्रभावी तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत. 1. लोकांशी बोलताना भीती का वाटते? एक क्षण विचार करा. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात, पार्टीत किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये जाता. आजूबाजूला अनेक लोक असतात. काही जण हसत खेळत गप्पा मारत असतात, काही नवीन ओळखी करत असतात. पण तुम्ही मात्र एका कोपऱ्यात उभे राहून योग्य संधी शोधत असता. मनात सतत विचार सुरू असतात. मी बोलायला गेलो तर समोरची व्यक्ती काय विचार करेल? मी काही चुकीचं बोललो तर? माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच विषय नसेल तर? हे प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतात. म्हणून सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. लोकांशी बोलण्याची भीती ही तुमच्यात काही कमतरता असल्याचं लक्षण नाही. ही एक सामान्य मानवी भावना आहे. बहुतेक वेळा आपल्याला लोकांची भीती नसते. आपल्याला भीती असते त्यांच्या मतांची. आपल्याला नाकारलं जाईल, आपली थट्टा होईल किंवा आपण पुरेसे चांगले नाही असं त्यांना वाटेल. या कल्पनांनी आपलं मन भरून जातं. पण वास्तव यापेक्षा खूप वेगळं असतं. कल्पना करा, तुम्ही एखाद्या पार्टीत नवीन व्यक्तीला भेटता. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुमचं निरीक्षण करत आहे, तुमच्या प्रत्येक शब्दाचं मूल्यांकन करत आहे. पण गंमत म्हणजे समोरची व्यक्ती देखील कदाचित हाच विचार करत असते. ती देखील विचार करत असते, मी काही चुकीचं बोलणार नाही ना? किंवा समोरच्या व्यक्तीला मी आवडेन का? म्हणजेच दोघेही एकमेकांचा न्याय करत नसतात, तर दोघेही स्वतःबद्दल चिंतेत असतात. यालाच मानसशास्त्रात स्पॉटलाइट इफेक्ट म्हणतात. आपल्याला वाटतं की सगळ्यांचं लक्ष आपल्यावर आहे, पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल, समस्यांबद्दल आणि विचारांबद्दल जास्त व्यस्त असते. समजा तुम्ही एकदा एखादा शब्द चुकीचा उच्चारला. तुम्हाला तो प्रसंग अनेक दिवस आठवत राहील. पण इतर लोक, कदाचित त्यांनी तो क्षण 5 मिनिटात विसरूनही टाकला असेल. म्हणूनच लोकांशी बोलताना सर्वात मोठा अडथळा बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. जेव्हा आपण सतत स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा भीती वाढते. पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तिच्या गोष्टी ऐकतो, तिच्या अनुभवांमध्ये रस दाखवतो, तेव्हा आपलं लक्ष स्वतःवरून हटतं आणि तिथूनच आत्मविश्वासाची सुरुवात होते. लक्षात ठेवा, लोकांशी संवाद साधण्याचा उद्देश परिपूर्ण दिसणं नाही. उद्देश आहे एक खरा आणि प्रामाणिक संवाद निर्माण करणं. कारण जगातील सर्वात चांगले संवादक ते नसतात जे नेहमी योग्य शब्द बोलतात. ते असतात जे भीती असूनही
लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणाशी बोलण्याची भीती वाटेल, तेव्हा स्वतःला एक गोष्ट सांगा, समोरची व्यक्ती ही माझ्यासारखीच एक सामान्य माणूस आहे. तिलाही माझ्यासारख्याच काही चिंता असू शकतात. ही एक छोटी जाणीव तुमची भीती कमी करू शकते आणि अर्थपूर्ण संवादाची पहिली पायरी ठरू शकते. चॅप्टर 2, कन्व्हर्सेशन सुरू करण्याचे सोपे मार्ग. अनेक लोकांना वाटतं की एखाद्या नवीन व्यक्तीशी संभाषण सुरू करण्यासाठी खूप हुशार, मजेशीर किंवा प्रभावी वाक्य बोलावं लागतं. त्यामुळेच अनेक जण बोलण्यापूर्वी खूप विचार करतात. ते मनात अनेक वाक्य तयार करतात, योग्य शब्द शोधतात आणि शेवटी इतका विचार करतात की बोलण्याची संधीच निघून जाते. पण खरं सांगायचं तर चांगल्या संभाषणाची सुरुवात मोठ्या किंवा अवघड वाक्यांनी होत नाही. ती साध्या आणि नैसर्गिक प्रश्नांपासून होते. एक क्षण विचार करा. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेला आहात. तुमच्या शेजारी एक व्यक्ती उभी आहे. अशा वेळी तुम्हाला काही विशेष बोलण्याची गरज नाही. तुम्ही फक्त विचारू शकता, तुम्ही इथे पहिल्यांदाच आला आहात का? किंवा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय? हे प्रश्न साधे आहेत, पण ते समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देतात आणि संभाषणाची खरी सुरुवात तिथूनच होते. लोकांना असं वाटतं की त्यांना समोरच्या व्यक्तीवर लगेच प्रभाव पाडावा लागेल, पण वास्तवात लोक परिपूर्ण वाक्य शोधत नाहीत. त्यांना फक्त एक मैत्रीपूर्ण आणि सहज संवाद हवा आहे. कल्पना करा, तुम्ही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये नवीन सहकार्याजवळ बसला आहात. अनेक लोक अशा वेळी शांत बसतात, कारण त्यांना काय बोलावं हे सुचत नाही. पण तुम्ही फक्त एवढं विचारू शकता, आजचा दिवस कसा गेला? किंवा तुम्ही या कंपनीत किती दिवसांपासून आहात? अशा साध्या प्रश्नांमुळे संभाषणाची दारं उघडू लागतात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, चांगले संवादक हे सतत बोलणारे लोक नसतात. ते योग्य प्रश्न विचारणारे लोक असतात. समजा तुम्ही जिममध्ये एखाद्या व्यक्तीला नियमित पाहता. पहिल्याच दिवशी मोठी चर्चा करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त म्हणू शकता, तुम्ही इथे रोज येता का? हा छोटासा प्रश्न देखील पुढच्या संभाषणाचा पाया बनू शकतो. याशिवाय आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा वापर करूनही संभाषण सुरू करता येतं. उदाहरणार्थ, एखाद्या कॅफेमध्ये बसला असाल तर तुम्ही विचारू शकता, इथली कोणती डिश सर्वात चांगली आहे? किंवा एखाद्या पुस्तक प्रदर्शनात असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? अशा प्रश्नांमुळे संभाषण नैसर्गिक वाटतं आणि कोणालाही कृत्रिमपणा जाणवत नाही. अनेक वेळा लोक संभाषण सुरू करण्यापूर्वीच स्वतःला थांबवतात. ते विचार करतात, जर समोरच्या व्यक्तीनं प्रतिसाद दिला नाही तर? पण वास्तवात प्रत्येक संभाषण यशस्वी होईलच असं नाही, आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. संवाद ही परीक्षा नाही, ती फक्त दोन व्यक्तींमधील एक साधी भेट आहे. म्हणून स्वतःवर जास्त दबाव आणू नका. लक्षात ठेवा, संभाषण सुरू करताना तुमचा उद्देश समोरच्या व्यक्तीला प्रभावित करणं नसावा. तुमचा उद्देश फक्त संवादाची सुरुवात करणं असावा. कारण प्रत्येक मोठी मैत्री, प्रत्येक मजबूत नातं आणि प्रत्येक महत्त्वाची ओळख एका छोट्याशा हॅलोपासूनच सुरू झालेली असते. कधीकधी आयुष्य बदलणाऱ्या संधी देखील एका साध्या प्रश्नापासून सुरू होतात. त्यामुळे पुढच्या वेळी संधी मिळाली तर परिपूर्ण वाक्य शोधण्यात वेळ घालवू नका. फक्त एक साधा प्रश्न विचारा आणि संवादाला सुरुवात करा. ॲक्टिव्ह लिसनिंगचं महत्त्व. एक क्षण विचार करा. तुम्ही कधी अशा व्यक्तीशी बोलला आहात का, जी तुमचं बोलणं पूर्णपणे ऐकतच नव्हती? तुम्ही एखादी गोष्ट सांगत असताना ती सतत मोबाईल पाहत होती, मध्येच स्वतःच्या गोष्टी सांगायला सुरुवात करत होती, किंवा तुमचं वाक्य पूर्ण होण्याआधीच उत्तर देत होती. अशा वेळी तुम्हाला कसं वाटलं असेल?
बहुधा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमच्या बोलण्याला काहीच महत्त्व नाही. आता याच्या उलट विचार करा. एखादी व्यक्ती तुमचं बोलणं शांतपणे ऐकते, तुमच्या डोळ्यात बघते, योग्य वेळी मान हलवते आणि तुमच्या बोलण्याबद्दल उत्सुकता दाखवते. अशा व्यक्तीसोबत बोलताना आपल्याला खूप छान वाटतं. यालाच ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतात. बहुतेक लोक संभाषणात खरंच ऐकत नाहीत. ते फक्त स्वतः काय बोलणार आहेत याचा विचार करत असतात. समोरची व्यक्ती बोलत असताना त्यांचं लक्ष तिच्या शब्दांवर नसतं, तर पुढच्या उत्तरावर असतं. पण चांगले संवादक वेगळे असतात. ते बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतात. कारण त्यांना माहिती असतं की लोकांना सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे स्वतःबद्दल बोलणं आणि कोणीतरी आपलं मनापासून ऐकणं. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की ती नुकतीच एका डोंगरावर ट्रेक करून आली आहे. अनेक लोक लगेच म्हणतील, अरे वा, मी पण गेल्या वर्षी ट्रेकला गेलो होतो. आणि मग संपूर्ण संभाषण स्वतःकडे वळवतील. पण ॲक्टिव्ह लिसनर असं करत नाही. तो विचारतो, कुठे गेला होतात? तिथलं वातावरण कसं होतं? सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता होता? हे प्रश्न फक्त संभाषण पुढे नेत नाहीत, तर समोरच्या व्यक्तीला हेही जाणवून देतात की तिच्या अनुभवांमध्ये तुम्हाला खरोखर रस आहे. कल्पना करा, तुमचा एखादा मित्र नवीन नोकरीबद्दल सांगत आहे. तुम्ही फक्त छान आहे असं म्हणून विषय संपवू शकता. पण जर तुम्ही विचारलत, त्या नोकरीत तुला सर्वात जास्त काय आवडलं? पहिला दिवस कसा गेला? तर संभाषण अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण होतं. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे फक्त शब्द ऐकणं नाही, त्यामागील भावना समजून घेणंही महत्त्वाचं असतं. कधीकधी एखादी व्यक्ती आनंदी दिसते, पण तिच्या आवाजातून तणा जात असतो. अशा वेळी तिच्या भावनांकडे लक्ष देणं हेही ऐकण्याचाच भाग आहे. एक साधा नियम लक्षात ठेवा. संभाषणात बोलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांना समजून घेत आहात, तेव्हा ते तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू लागतात. मजबूत मैत्री, चांगले नातेसंबंध आणि प्रभावी संवाद यांचा पाया हा बोलण्यात नाही तर ऐकण्यात असतो. म्हणून पुढच्या वेळी कोणीतरी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा लगेच उत्तर देण्याची घाई करू नका. काही क्षण थांबा, त्यांचं बोलणं पूर्ण ऐका आणि त्यांना अधिक बोलण्यासाठी प्रोत्साहित करणारे प्रश्न विचारा. कारण अनेकदा लोकांना सल्ल्याची गरज नसते, त्यांना फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारा माणूस हवा असतो. आणि जे लोक हे कौशल्य आत्मसात करतात, ते कोणत्याही संभाषणात अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि आवडते व्यक्ती बनतात. चॅप्टर 4, बॉडी लँग्वेज कशी सुधारावी. कल्पना करा, तुम्ही 2 व्यक्तींना पहिल्यांदाच भेटत आहात. पहिली व्यक्ती खाली मान घालून उभी आहे. तिचे खांदे झुकलेले आहेत, हात छातीसमोर घातलेले आहेत आणि ती डोळ्यांमध्ये डोळे मिळवून बोलत नाही. दुसरी व्यक्ती सरळ उभी आहे, चेहऱ्यावर हलकंसं स्मित आहे. ती आत्मविश्वासानं बोलत आहे आणि समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहे. या दोघांपैकी कोणती व्यक्ती अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटेल? बहुतेक लोक दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतील. याचं कारण म्हणजे शब्दांपेक्षा तुमचं शरीर जास्त बोलत असतं. आपण बोलतो ते शब्द महत्त्वाचे असतात, पण आपण कसे उभे राहतो, कसे बसतो, चेहऱ्यावर कोणते भाव ठेवतो आणि समोरच्याशी कसा संपर्क ठेवतो, यावरही लोक आपल्याबद्दल मत बनवत असतात. अनेक वेळा लोक म्हणतात, माझ्याकडे बोलण्यासाठी चांगले शब्द नव्हते. पण प्रत्यक्षात समस्या शब्दांमध्ये नसते, तर बॉडी लँग्वेजमध्ये असते. जर तुम्ही सतत खाली बघत असाल, खांदे झुकून चालत असाल किंवा स्वतःला बंद करून घेतल्यासारखे उभे राहत असाल, तर समोरच्या व्यक्तीला
तुम्ही अस्वस्थ किंवा आत्मविश्वास नसलेले वाटू शकता. पण चांगली गोष्ट म्हणजे बॉडी लँग्वेज ही जन्मजात नसते, ती सरावानं सुधारता येते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमची उभी राहण्याची पद्धत. सरळ उभे राहा, खांदे मागे ठेवा. छाती पुढे काढण्याची गरज नाही, पण शरीर मोकळं आणि संतुलित ठेवा. अशी उभी राहण्याची पद्धत केवळ इतरांना आत्मविश्वास दाखवत नाही, तर तुमच्या मनालाही आत्मविश्वासाची जाणीव करून देते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मित. याचा अर्थ सतत हसत राहणं नाही, पण चेहऱ्यावर हलकंसं नैसर्गिक स्मित असेल तर लोकांना तुमच्याशी बोलणं अधिक सोपं वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांमध्ये डोळे मिळवून बोलणं. अनेक लोक यापासून घाबरतात, पण सतत नजर चुकवणं हे असुरक्षिततेचं लक्षण वाटू शकतं. त्यामुळे बोलताना काही सेकंद डोळ्यांमध्ये डोळे मिळवून बोला. यामुळे विश्वास आणि जोडणी निर्माण होते. तसेच समोरची व्यक्ती बोलत असताना मान हलवणं, योग्य वेळी हसणं आणि तिच्याकडे लक्ष देणं हे देखील प्रभावी बॉडी लँग्वेजचे भाग आहेत. यामुळे समोरच्या व्यक्तीला जाणवतं की तुम्ही तिचं बोलणं मनापासून ऐकत आहात. उदाहरणार्थ, एका नोकरीच्या मुलाखतीचा विचार करा. 2 उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जवळपास सारखेच आहेत. पहिला उमेदवार खुर्चीत वाकून बसतो, नजर चुकवतो आणि अस्वस्थ दिसतो. दुसरा उमेदवार सरळ बसतो, शांतपणे बोलतो आणि आत्मविश्वास दाखवतो. अनेक वेळा दुसऱ्या उमेदवाराची छाप अधिक प्रभावी पडते, कारण त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या शब्दांना ताकद देत असते. लक्षात ठेवा, आत्मविश्वास फक्त मनात नसतो, तो शरीरातूनही दिसून येतो. म्हणून आजपासून एक छोटा सराव सुरू करा. चालताना खांदे सरळ ठेवा, लोकांशी बोलताना स्मित ठेवा, डोळ्यांमध्ये डोळे मिळवा आणि समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. कदाचित सुरुवातीला हे थोडं कृत्रिम वाटेल, पण जसजसा सराव वाढेल तसतसं हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा नैसर्गिक भाग बनेल. आणि जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास व्यक्त करू लागेल, तेव्हा लोक तुमच्या शब्दांपूर्वीच तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. चॅप्टर 5, स्मॉल टॉकमधून डीप कॉन्व्हर्सेशन कशी करावी. एक क्षण विचार करा. तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता. सुरुवातीला हवामान, काम, शिक्षण किंवा प्रवास यांसारख्या साध्या विषयांवर बोलणं सुरू होतं. काही मिनिटांनंतर संभाषण थांबतं आणि दोघांनाही पुढे काय बोलावं हे समजत नाही. असं अनेक वेळा का होतं? कारण बहुतेक लोक स्मॉल टॉकवरच थांबतात. ते संभाषणाची सुरुवात तर करतात, पण त्याला अधिक खोल आणि अर्थपूर्ण बनवत नाहीत. अनेकांना स्मॉल टॉक कंटाळवाणी वाटते. त्यांना वाटतं की अशा साध्या विषयांवर बोलण्यात काही अर्थ नाही. पण खरं पाहिलं तर स्मॉल टॉक ही कोणत्याही चांगल्या नात्याची आणि अर्थपूर्ण संभाषणाची पहिली पायरी असते. कल्पना करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत आहात. तुम्ही लगेच तिच्या आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल किंवा वैयक्तिक अनुभवांबद्दल विचारू शकत नाही. त्यासाठी आधी विश्वास निर्माण होणं आवश्यक असतं, आणि हा विश्वास स्मॉल टॉकमधूनच तयार होतो. उदाहरणार्थ, तुम्ही विचारता, तुम्हाला प्रवास करायला आवडतं का? हा एक साधा प्रश्न आहे. हा स्मॉल टॉकचा भाग आहे. समोरची व्यक्ती म्हणते, हो, मला खूप आवडतं. आता अनेक लोक इथेच विषय बदलतात, पण चांगले संवादक पुढचा प्रश्न विचारतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रवास कोणता होता? अचानक संभाषण अधिक रोचक होतं. आता ती व्यक्ती फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर देणार नाही. ती तिचे अनुभव, भावना आणि आठवणी शेअर करेल. आणि इथेच डीप कॉन्व्हर्सेशनची सुरुवात होते.
लोकांना माहितीपेक्षा अनुभव सांगायला जास्त आवडतात. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारता, तुम्ही काय काम करता? हा एक सामान्य प्रश्न आहे. पण त्यानंतर तुम्ही विचारलत, त्या कामामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशातून मिळतो? तर संभाषण लगेच अधिक वैयक्तिक होतं. कारण आता तुम्ही फक्त तथ्य जाणून घेत नाही, तर त्या व्यक्तीच्या विचारविश्वात प्रवेश करत आहात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. डीप कॉन्व्हर्सेशन म्हणजे वैयक्तिक प्रश्नांचा भडीमार करणं नाही. ती नैसर्गिकपणे विकसित होणारी प्रक्रिया आहे. प्रश्नांमधून भावना, अनुभव आणि शिकवणी बाहेर येऊ लागल्या की संभाषण अधिक अर्थपूर्ण होतं. उदाहरणार्थ, तुमचा आवडता छंद कोणता आहे? हा स्मॉल टॉक आहे. पुढचा प्रश्न, तो छंद तुमच्या आयुष्यात इतका खास का आहे? हा डीप कॉन्व्हर्सेशनकडे नेणारा प्रश्न आहे. यामुळे समोरची व्यक्ती तिच्या भावना आणि वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलू लागते. लोक तथ्यांपेक्षा अनुभवांशी जास्त जोडले जातात. त्यांना कोणाची पदवी, नोकरी किंवा उत्पन्न आठवत नाही, पण त्यांनी सांगितलेल्या कथा, संघर्ष आणि आठवणी लक्षात राहतात. म्हणून पुढच्या वेळी संभाषण करताना स्वतःला एक छोटा नियम द्या. प्रत्येक उत्तरानंतर एक फॉलोअप क्वेश्चन विचारा. का? कसं? त्यातून तुम्ही काय शिकलात? असे प्रश्न संभाषणाला नवीन दिशा देतात. लक्षात ठेवा, महान संवादाची सुरुवात स्मॉल टॉकपासूनच होते. पण जो व्यक्ती उत्सुकता दाखवतो, योग्य प्रश्न विचारतो आणि समोरच्या व्यक्तीच्या अनुभवांमध्ये रस घेतो, तोच त्या साध्या संभाषणाला एक अर्थपूर्ण आणि लक्षात राहणारा संवाद बनवू शकतो. आणि अनेकदा आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीची सुरुवातही अशाच एका साध्या स्मॉल टॉकपासून झालेली असते. चॅप्टर 6, सोशल कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी रोजच्या सवयी. कल्पना करा, जर मी तुम्हाला विचारलं की आत्मविश्वास कसा निर्माण होतो, तर कदाचित तुमच्या मनात मोठ्या यशाच्या गोष्टी येतील. एखादं मोठं भाषण, एखादी मोठी उपलब्धी किंवा लोकांसमोर प्रभावीपणे बोलण्याची क्षमता. पण खरं सांगायचं तर आत्मविश्वास अशा मोठ्या घटनांमधून निर्माण होत नाही. तो निर्माण होतो छोट्या छोट्या कृतींमधून. अनेक लोक आत्मविश्वास वाढण्याची वाट पाहतात आणि मग लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण वास्तवात प्रक्रिया उलटी असते. तुम्ही आधी लोकांशी बोलायला सुरुवात करता आणि त्यातून हळूहळू आत्मविश्वास तयार होतो. एक छोटं मूल चालायला शिकताना सुरुवातीला अनेक वेळा पडतं, पण ते चालण्याचा आत्मविश्वास मिळाल्यावर चालायला सुरुवात करत नाही. ते चालायला सुरुवात करतं आणि त्यामुळेच आत्मविश्वास तयार होतो. सामाजिक आत्मविश्वासाबाबतही हेच सत्य आहे. म्हणून मोठे बदल करण्याऐवजी छोट्या सवयींनी सुरुवात करा. उदाहरणार्थ, दररोज एका नवीन व्यक्तीला नमस्कार करा. हे खूप साधं वाटेल, पण या एका छोट्या कृतीमुळे तुमचा मेंदू लोकांशी संपर्क साधण्याची सवय लावू लागतो. त्यानंतर दुकानात गेल्यावर फक्त वस्तू घेऊन निघून जाऊ नका. दुकानदाराला 2 वाक्य बोला. आज खूप गर्दी दिसतीये, किंवा तुमचा दिवस कसा चाललाय? अशा छोट्या संवादांमुळे सामाजिक कौशल्य हळूहळू विकसित होतं. कल्पना करा, तुम्ही लिफ्टमध्ये आहात. बहुतेक लोक मोबाईलकडे बघतात किंवा शांत उभे राहतात. पण तुम्ही फक्त एक हलकंसं स्मित केलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कारण आत्मविश्वास हा फक्त बोलण्यात नसतो, तो लोकांशी जोडण्याच्या तयारीत असतो. ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये एखाद्या सहकार्याला विचारा, आजचा दिवस कसा गेला? हा साधा प्रश्न देखील संवादाची सुरुवात करू शकतो. हळूहळू तुम्हाला जाणवेल की लोकांशी बोलणं तितकं अवघड नाही जितकं तुम्ही समजत होता.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपला मेंदू अनुभवांमधून शिकतो. जर तुम्ही सतत लोकांपासून दूर राहिलात तर मेंदू असा निष्कर्ष काढतो की सामाजिक परिस्थिती धोकादायक आहे. पण जेव्हा तुम्ही वारंवार छोटे छोटे संवाद साधता तेव्हा मेंदूला एक नवीन संदेश मिळतो. लोकांशी बोलणं सुरक्षित आहे. मी हे करू शकतो. माझ्याकडे घाबरण्यासारखं काही नाही. आणि हाच संदेश तुमचा आत्मविश्वास मजबूत करू लागतो. सुरुवातीला कदाचित थोडी भीती वाटेल. काही संवाद अडखळतीलही. पण ते पूर्णपणे सामान्य आहे. लक्षात ठेवा, उद्देश परिपूर्ण होणं नाही, उद्देश प्रगती करणं आहे. दररोज फक्त 1% सुधारणा झाली तरी वर्षभरात त्याचा परिणाम खूप मोठा असतो. म्हणून आजपासून स्वतःला एक छोटं आव्हान द्या. दररोज किमान एका नवीन व्यक्तीशी संवाद साधा. एक स्मित द्या. एक प्रश्न विचारा. एक छोटी चर्चा करा. कारण सामाजिक आत्मविश्वास हा एका दिवसात निर्माण होत नाही. तो दररोजच्या छोट्या कृतींमधून, छोट्या धाडसांमधून आणि सातत्यपूर्ण सरावातून तयार होतो. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी कधी काळी अशक्य वाटत होत्या त्या आता तुमच्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक झाल्या आहेत. रिअल लाईफ स्टोरी. एका कॉलेज विद्यार्थ्याची गोष्ट आहे. तो वर्गात अत्यंत शांत असायचा. त्याला मित्र बनवणं कठीण वाटायचं. कार्यक्रमांमध्ये तो कोपऱ्यात उभा राहायचा. एक दिवस त्यानं स्वतःसाठी एक छोटा नियम बनवला. दररोज एका नवीन व्यक्तीशी किमान 1 मिनिट बोलायचं. पहिल्या दिवशी खूप अवघड गेलं. दुसऱ्या दिवशी थोडं सोपं वाटलं. एका महिन्यानंतर त्यानं अनेक नवीन मित्र बनवले. काही महिन्यांनंतर तो कॉलेजमधील कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करू लागला. त्याच्यात काही जादुई बदल झाला नव्हता. त्यानं फक्त सराव केला होता. आजपासून हे 5 नियम पाळा. 1. दररोज एका नवीन व्यक्तीशी बोला. 2. संभाषणात किमान 2 फॉलोअप प्रश्न विचारा. 3. समोरचा बोलत असताना मध्येच अडवू नका. 4. सरळ उभं राहा आणि स्मित ठेवा. 5. दिवसातून एकदा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी करा. एक क्षण विचार करा. 5 वर्षांनंतरचं तुमचं आयुष्य कसं असेल जर तुम्ही लोकांशी आत्मविश्वासानं बोलू शकत असाल. नवीन मित्र, चांगल्या संधी, मजबूत नातेसंबंध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास. लोकांशी सहज बोलणं ही जन्मजात देणगी नाही. ती एक कौशल्य आहे. आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे ती सरावानं विकसित होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा लोकांशी बोलताना तुम्हाला सर्वात जास्त कोणती अडचण येते. आणि अशाच आत्मविकास आणि व्यक्तिमत्वासंबंधीच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.